आपल्या इथं आलेला आहे ऋषी नाईक. नेहमीप्रमाणे सिडकोचे अधिकारी असल्या कारणाने नेहमी लेट येण्याची जी सवय आहे ती काय मोडली नाही. 2 चेंडू सिलेक्ट करायचे आहेत. 2 चेंडू सिलेक्ट करायचे आहेत रेग्युलरचे. तेच बॉल एक हरवला तर तो घ्यावा लागेल आणि एक स्विंग बॉल असे 3 बॉल टोटल सिलेक्ट करा. एक बॉल फेकायचा इथून. एक बॉल फेकायचा रेग्युलर. अरे बॉल फेका ना. ए भावा फेक उभा आहेस तिथे नुसतं बसतोय. कोण आहे बॉलच्या माग? मला वाटतं पहिलाच सामना मोरिया 11 पनवेल या संघाने एक लाजवाब फरकाने जिंकला. कारण सचिन मोरे आणि प्रेम नाईक यांना काय पाहिजे असा खेळ करता आला नाही आणि त्यांची फलंदाजी नीट झाली न कारणाने मला वाटतं हा स्कोर त्यांना चेस करता आला नाही. आणि मला वाटते तशी मोरिया 11 संघाची गोलंदाजी पण बलाढ्य आहे. हिरामन नाईक, सिद्धेश दळवी, सचिन नाईक द भालाफेक बॉलर आणि त्याच्यानंतर मला वाटतं यशचे थोडा गोलंदाजीत खराब. मला वाटतं नेक्स्ट टाइम मॅचला ते नवीन गोलंदाज वापरतील. तसेच आता मला वाटतं NPPL थोडी शांत शांत चाललेली होती म्हणून आपण आता सौरभ ठोकळला कॉमेंट्रीला बोलवून थोडीशी NPPL मजेशीर करण्याचा प्रयत्न करू. सौरभ ठोकळ जिथं कुठं असेल त्यांनी कॉमेंट्रीला यायचं आहे आणि प्लेयरांची वाट लावायची. या दीपक सर आमचे थोडी रेस्ट घेत आहेत कारण ते आधीच बोललेले की सौरभ ठोकळ आहे तर मी फक्त बघायला येणार आहे. पुढची कॉमेंट्री करतील सौरभ ठोकळ. सचा एक माईक तू घे. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. नॉन स्ट्राईकला किरण भोईर. स्ट्राईकला गणेश पारंगे आणि गोलंदाजी मार्कवरती गणेश. मॅच थांबू का? शिव धावत आलाय का 12 पाठवलं याला? चालेल. गणेश 20 मिनिटात. नॉन स्ट्राईकला किरण भोईर आणि स्ट्राईक एंडला गणेश पारंगे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे मानस लाले. पहिलाच बॉल. ओहो, यॉर्कर लाईनचा चेंडू. 11:28 पहिला बॉल यावेळी डिलिव्हरी केली गेलाय. पहिला चेंडू. सुरेख प्रकारची गोलंदाजी मैदानावरती चालू आहे. मानस लालेवरती आक्रमण केलं गेलंय आणि चेंडू गेलाय सरळ सीमा रेषेच्या टप्पा पडून 4 रन. चौकार. 4 धावा मैदानावरती मिळाल्या गेल्यात आणि या 4 धावेने 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. तर शिवम यांच्या संघाला शुभेच्छा आल्यात. खूप चांगला असा खेळ दाखवला आणि पहिला विजय मैदानावरती मिळवला गेलाय. पुढचा बॉल. मानस लालेवरती आक्रमण केलं गेलंय. चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तिसऱ्याच बॉलवरती आक्रमण केलं गेलंय आणि या ग्राउंडवरचा सध्या सर्वात घातक फलंदाज म्हणून ज्याला पाहिलं जातो तो गणेश पारंगे मैदानावरती आक्रमण करतोय आणि नरेश त्रिभुवन तर नक्कीच न्यू पनवेल प्रीमियर लीग लेदर बॉलची सुद्धा आहे. तर सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण सर्वांनी त्याचाही फॉर्म भरायचा आहे. विचुंब्याच्या मैदानावरती ती लेदरची टुर्नामेंट खेळवली जाईल त्यामुळे सर्वांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे. तर मला असं वाटतंय कुठेतरी
चला टाइमचं कुठेतरी बंधन आहे त्यामुळे ओहो पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न. मला असं वाटतं गणेश पारंगे उपटीच घालायच्या हिशोबाने मैदानावरती आलेत. कारण की खूप चांगले चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत आणि चांगली टीम आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि मैदानावरती आला गेलाय नरेश त्रिभुवन. जास्त बोलू नको बापाला पाठवी. तर पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी चालू आहे मानसलाले या मैदानावरती. हा लाईव्हचा आहे. तर माझ्यासोबत जोडले गेलेत आणि ओहो भिरकवण्याचा प्रयत्न हर्षलदा यांच्या एकदम मला असं वाटतंय ढेंगे खालूनच म्हणावं की काय. चेंडू सी मा रे शा पार चौकार आणि नक्कीच नक्कीच तर मोठं नाव 40+ नाना दिवेकर यांच्या माध्यमातून मला असं वाटतं विनय ठाकूर यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. पहिली मॅच काय लाजवाब खेळली आणि सचिन मोरे यांचे सुपडा साफ केलेला आहे पहिल्याच मॅचला. काय बोलशील सचिन मोरे, दोन शब्द. चला 12 खेळाडू आपण इकडे यायचंय. शिव 12 खेळाडू इकडे या. तू त्यांचा 12 आहे का? बॅटिंग करतायत त्यांचा. तर नवीन गोलंदाज मैदानावरती सज्ज झालाय ज्याने या नवीन पनवेलच्या क्रिकेटला नाव दिलं. त्याचं नाव आहे हर्षल भुजबळ आणि तो मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय आणि फलंदाजीसाठी नाव आहे किरण भोईर ज्याने देखील विचुंब्याचं क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळलं गेलंय. हर्षल भुजबळ मैदानावरती गोलंदाजीसाठी सज्ज आहे. फलंदाजीसाठी किरण भोईर. पहिलाच बॉल. ओहो ओहो भिरकवण्याचा प्रयत्न. ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू मैदानावरती टाकला गेलाय आणि दादू तायडे आपण पाहू शकतो आणि शिव निस्ता धावतोय. मला असं वाटतं गणेश पारंगीने कुठेतरी शिवला कानमंत्र दिलेत. ओहो पुन्हा एकदा ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू आणि तोही यावेळेस डॉट आला गेलाय. काय म्हणताल आपण प्रवीण दुगाडे याबद्दल. पाय गए आणि मला असं वाटतं ऋषी नाईक तयारच होता. कधी बाहेर येतोय मला आज जायचंय. काय म्हणशील सचिन मोरे ज्या प्रकारे मैदानावरती तर नक्कीच आपण वळूयात कॅप्टन कूल व्ही जे यांच्याकडे. कारण की शिशी नाईक शिशी नाईक मैदानावरती बॅटिंग करतोय आणि ओ हो सीमा. कारण की मी स्वप्नील कांबळेचा एक कॉन्फिडन्स बघितलेला. नाईटची टुर्नामेंट होती खालापूरला आणि तेव्हा मी स्वप्नील कांबळे पहिलीच मॅच जिंकलेला आणि दुसऱ्या मॅचला मी त्याला विचारलं स्वप्नीलदा आता बॅटिंग करशील का. तर तो असा बोललेला बुमरा आला तरी मारीन. एवढा खतरनाक त्याचा कॉन्फिडन्स होता पण दुसऱ्याच मॅचला घरी आले. ऋषी आहे नाहीये ते ऋषीला पण ओळखतायत आणि यॉर्कर टाकतायत. नाही कारण म्हणता येईल इकडे साहेबांचं कारण चेंडू थोडा वळला होता. मला वाटतं इथे थोडा आउटफील्ड थोडं खराब आहे त्याच्यामुळे कोणी चेंडू धरू शकत नाही. कारण नवीन रक्त आहे. विशालदा बॉल लवकर भेटतात या पोरांना. मग अशी हर्षलदा जुना होता बॉल नाही भेटला. तर होतं असं क्रिकेटचा हा खेळ आहे. नवीन पनवेल प्रीमियर लीग आपण पाहताय आणि त्यामध्ये गणेश आणि ऋषी नाईक हसतोय. ऋषी नाईकला सीम ओव्हर टाकायची अजून एक.
यॉर्कर यॉर्कर नाही नाही, रामदा पण मुरलेला आहे यात. चेंडू भेटणारच. पण भोकातच टाकतायत. पाहावं लागेल. ओ हो. गेटवर खरंच घालवलेला आहे. आपले हॉलिंडर असतील तर हॉलिंडरांनी जुना गेलेला बॉल पाठवा मैदानावरती. शिवला पाठव गणेश. कारण का चला, कालच नवीन हत्यार आणलाय त्यांनी. मला असं वाटतं नवीन खरेदी आहे. भेंडखळला भेंडखळला नवीन नवीन जोड मैदानावरती आहे. ऋषी नाईक आणि ते सिद्ध करतोय एक चौकार आणि एक षटकार आणि ऋषी नाईक आता स्वप्नील यांनी पिसे काढतायत. बघूया गोलंदाजी कठीणच आहे तशी. या मोठा चेंडू शॉर्ट पिच नक्कीच आणि प्रयत्न पण एक धाव पूर्ण झालेली आहे. थोडक्यात ऋषी वाचलाय ना तर ऋषीच्या कानपडातच चेंडू मारला असता. मला असं वाटतं खासियत आहे विशालदा, मला असं वाटतं ऋषीने कुठेतरी कॉपी करतायत. कंटिन्यू वॉच मध्ये बघतायत. कुठेतरी रणनीती लिहून नाही ना आणली. आणि ऋषी नाईक यांनी प्रोटेक्शन पण लावलेलं नाही आज. विदाऊट खेळतायत. IPL ला नेहमीच हजेरी लावतो. ऋषी यांना स्विंग बॉल लेदरचा खेळण्याचा एक्सपिरियन्स बघूया तो कामाला येतोय का ऋषीला राजू बाद करतोय. हा चेंडू भिरकावून दिले आणि मला वाटतं डाईव्ह मारली होती. कोण आहे तिथे फिल्डर? संदेश येरुणकर. हा, चांगली डाईव्ह मारलेली. प्रयत्न चांगला होता पण नक्कीच तीन गेंदे फेंक चुके हैं लेकिन एक भी गेंद यहाँ पर हुई नहीं है। यहाँ पर बड़ा हिट खेलने का प्रयास फिट था, जायज था, बड़ा हिट खेलने का ट्राई करेंगे। यहाँ पर आप भी लय मिलती हुई तो चलते हैं मैदान की ओर। काय काय हा? ओके ओके. तो यहाँ से अंपायर का डिसीजन होगा. क्या है ये, 4 है या 6 है? कि 4 रन और 4 रन के साथ
आठवले 29 झाल्या. सामना अजूनही हातामध्ये आहे. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहिली. अब्दुल विजय एका साईडला एका बाजूला असणारी सचिन कांबळे पुन्हा एकदा जोरदार केला प्रयत्न इथे परंतु खूप सुंदर फटका आपण पाहिला. सरळ येऊन मॅच सिरीजच्या ट्रॉफीला लागलाय म्हणजे इशारा दिलाय असेल. यहाँ से खूप सुंदर फलंदाजी पाहिली आतापर्यंत दोन्ही फलंदाज. हेलो 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 हॅलो हॅलो तर 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल यहाँ से सीम बॉल हॅलो हॅलो 35 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू आणि 35 धावा. निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती वैशी नाईक आपण पाहतोय. 36 पाहिजे. 36 18 बॉल 36. मैदानाच्या आतमध्ये अजून पाहतोय निवृत्ती नाईक. यहाँ से आने वाली 18 गेंदे और जीतने के लिए 36 रनों की जरूरत. तो देखना पड़ेगा फील्डिंग टीम आने वाली 18 गेंदों को किस तरह से डालेंगी. तो चलते हैं वापिस एक बार मैदान की ओर. और यहाँ पर हम मैदान के अंदर कोण आलाय बघा तिकडे. तो आलाय कुडाळ संघाचा. निर्णायक षटक वैशी नाईक गोलंदाजी मार्कवरती. स्विंग पाहायला मिळाला. हलतो चेंडू हलवतो चेंडू. गोलंदाज स्विंग एंड मिस. बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पर. There is a swing ball over in between in my ground. Third ball of the first over. Here the ball has keeper doing mistake. 4 runs. Byes. Umpires call Byes. Byes 4. Misfield, keeper misfield, bowler ball well. Bowler bowling well, keeper doing mistakes. And there is 4 runs. Next ball, bowler ball. Fielder fielding. Well field. Well bowled bowler. Next ball. पाकिस्तानी इंग्लिश है समझून घ्या जरा. बिकॉज नेक्स्ट बॉल ये आया रेंज में. ये आ गया रेंज में.
Bowler bowling short ball, batting well batting. Wrong ball. Alto, yeah, Alto. Alto, come on. यहाँ से उठाया गेंद को, सीधे बल्ले से खेला जरूर है, ये गेंद जाएगी सीधे 4 रनों के लिए। ये हर्षल भुजबल के बैट से आता हुआ ये दमदार 4 रन, और इस 4 रन के साथ टीम का कुल टोटल पहुंचा है 50 रन, 58 रन, सॉरी। और एक लगातार दूसरा, क्या बल्लेबाजी चल रही है मैदान के ऊपर। हेलो हेलो हेलो, क्या बल्लेबाजी की है। तो आने वाली 2 मिनट 12 थांबा. गेंदे 2 मिनिट थांबा. छोट्या बसलाय, 2 मिनिट थांबा. रन किती झाले? रन किती आल्या? 64 सॉरी 64. 64 रन्स लग चुके हैं स्कोर बोर्ड पे। तर रोहित 12 चेंडू आणि 15 धावेंची गरज मैदानावरती, आणि मी आधीच म्हटलं होतं का हर्षल भुजबळ आणि स्वप्नील कांबळे हे 2 जुने खेळाडू आहेत, आणि मैदानावरती त्यांच्या जरी समोर 80 धावांचं मोठं आव्हान होतं, मात्र दोघांनी वयाच्या अनुमानाने 80 धावा लवकरच पेरवल्यात. यस, निश्चित रूप से यहाँ पर हम देख सकते हैं क्या बढ़िया बल्लेबाजी हो रही है। पहले ओवर से मतलब मारने की कोशिश की थी, और बराबर चल रहे हैं अभी स्कोर बोर्ड पे। रन लग चुके हैं 64, और आने वाली 12 गेंदे और जीतने के लिए 15 रन। 15 धावा फक्त मैदानावरती पाहिजेत, आणि गोलंदाजीसाठी आला आहे गणेश पारंगे. अजून एक बादशाह, मात्र बादशाहच्या विरुद्ध आक्रमण केले गेले, आणि चेंडू चौकारासाठी 4 धावा मैदानावरती. आणि मला असं वाटतंय कुठेतरी 80 धावांचं एवढं मोठं आव्हान मैदानावरती सहजासहजी पेलावलंय टीम आहे ती विहान 11. मला असं वाटतंय डॉक्टर कुमार शिंदेचा रेटच कमी होईल. संघ फॉर्मला आहे असं वाटतं गेले, से आता हुआ ये शानदार 6 रन। कारण डॉक्टर गेले 5 वर्ष या मैदानावरती जिंकत नाहीये. सॉरी, मात्र 4 रन। नक्कीच यावेळेस हो हेलिकॉप्टर बिरकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मैदानावरती अजय डांगरकर. क्या बढ़िया बल्लेबाजी चल रही है, देख सकते हैं एक बड़ा शॉट, और एक रन से आगे बढ़ रहे हैं। उनको पता है कम रन चाहिए जीतने के लिए। अभी भी गेंद बची है 10 रन। और मैदानावरती तुम्ही बघू शकता मिस खलिफा काय चमकतायत. ओहो, फुल टॉस. मला वाटतं गणेश यांनी, मला असं वाटतं गणेश यांनी अक्षरशः चेंडू रागानेच टाकलाय. फीज जरा आपण आपले शक्ती प्रदर्शन करायचंय. किती पाहिजे? फक्त 10 धावेंची गरज, आणि या मैदानावरती 10 धावा एका चेंडूत देखील पूर्ण होऊ शकतात. असा गोलंदाज आमच्या जवळ आहे आशिकेश भोईर. आणि हा पहा हर्षल भुजबळचा ट्रेडमार्क षटकार. पुन्हा चावल लेकिन स्वाद वही षटकार. नक्कीच हर्षल भुजबळ 12 चेंडू 47 धावांवरती खेळतोय. काय लाजवाब फटकेबाजी चालू आहे मैदानावरती. क्या यहाँ से 50 रन कंप्लीट कर पाएंगे हर्षल? तर 24 चे सर्वा संदेश पाटील यांच्याकडून 50 साठी 500चं पारितोषिक मैदानावरती हर्षल भुजबळ साठी. काय लाजवाब फलंदाजी मैदानावरती पाहायला भेटते. नक्कीच, आणि 50 धावा मैदानावरती पूर्ण. संघाची मानवंदना
आणि मला असं वाटतंय एक ओवर रख के इस नक्कीच डॉक्टर आता कोणी या इंजेक्शन फ्री घेऊन जा डॉक्टर खुश नक्कीच चांगला खेळ मैदानावरती हर्षल भुजबळच्या माध्यमातून वाट सुपर परफॉर्मन्स आणि अजून एक धुवाधार संघ मैदानावरती उतरलाय देवांश 11 आदर्श पनवेल त्याच्या विरोधात खेळेल नक्कीच ज्या प्रकारे जशा प्रकारे सामने व्हायला पाहिजेत तशाच प्रकारे